रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नगराध्यक्ष पदाच्या 10 जागांसाठी 34 आणि नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 575 उमेदवार हे रिंगणात आहेत। 2,37,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सर्वच केंद्रांवर संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद लाड यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुकांपैकी नगरपालिकांच्या निवडणुकींचं आज मतदान होतंय। आपण रायगड जिल्ह्यात आहोत। या ठिकाणी पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदार जे आहेत हे मतदान केंद्रावरती आल्याचे पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्ग असेल, त्याचप्रमाणे वयोवृद्ध असतील, हे देखील मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यात जवळपास 2 लाखाहून अधिक मतदार जे आहेत ते आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे असतील, त्यांच्या सोबत भरत गोगावले असतील, यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रायगडकर जनता जी आहे ते कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता औचित्याचं ठरलेलं आहे। प्रसाद पाटील, NDTV मराठी, रायगड।